या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आज आपण पाहणार आहोत कुंकुमार्चन म्हणजे काय, तसेच कुंकुमार्चन का करावे, कुंकुमार्चन कधी करावे आणि कुंकुमार्चन करण्याचा पूर्ण पूजाविधी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पाहूयात कुंकुमार्चन म्हणजे काय. कोणत्याही देवी किंवा देवता यांचा नामजप करत त्यांच्या मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहण्याची विधी म्हणजेच कुंकुमार्चन होय. अर्थात देवी देवतांचे कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन. आता पाहूयात कुंकूच का, हे कुंकूचं महत्त्व काय आहे. तर कुंकवात शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणूनच कुंकवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत होते. शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तितत्वाचे समर्थक देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकूमध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी आकर्षित होतात. मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंधलहरी उपयोगी येतात. म्हणूनच कुंकवाला देवी पूजेत प्रथम स्थान दिले आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मानले जाते. आता आपण पाहूयात कुंकुमार्चन का करावे. देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते. हे कुंकू आपण लावल्यावर आपल्यालाही दैवी शक्ती मिळते. घरामध्ये मंत्र, उच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते. आता आपण बघूया कुंकुमार्चन कधी करावे. कुंकुमार्चन नवरात्री, गुरुपुष्यामृत योग, पौर्णिमा, अमावस्या, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करून केले जाते. अथवा घरात नवीन देवीची मूर्ती आणली असेल किंवा श्रीयंत्र आणलं असेल तर असे असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते. आता आपण बघूयात कुंकुमार्चनचा पूजाविधी. तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही देवीची मूर्ती किंवा यंत्रसुद्धा वापरू शकता किंवा देवीचा कॉईनही चालेल. तर ताम्हणमध्ये देवीची मूर्ती, चांदीचा देवीचा कॉईन किंवा यंत्र तुम्ही घ्या. पुढे म्हणजे देवी अन्नपूर्णा, देवी दुर्गा, लक्ष्मी देवी, श्रीयंत्र अथवा सुपारी अशी कोणतीही देवीची मूर्ती कुंकुमार्चन करण्यासाठी चालून जाते. पहिल्यांदा काय करायचे ते पळीने पाणी घालून ती मूर्ती किंवा ते यंत्र शुद्ध करून घ्यायचं आहे. देवीचे आवाहन करून पूजन सुरू करायचे आहे. लाल किंवा गुलाबी रंगाची फुले व्हायची आहेत. धूपदीप दाखवायचा आहेत. अक्षता व्हायच्या आहेत. गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे. देवीचा नाम जप करत मूर्तीवर चिमूटभर कुंकू अर्पण करत जावे. मृगी मुद्रा म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका आणि मधील बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे. मंत्र, जप, नामजप, नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करायची आहे. मंत्रामध्ये तुम्ही देवी स्तोत्र किंवा श्रीसूक्तम, देवींची अष्टोत्तर शतनामावली किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र असे मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चनचा विधी करू शकता. हे व्रत केल्याने मनोवांछित फळाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचे तर दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानी स्थापित करायचं असतं. तर जे आपण देवीवर कुंकू जे आपण कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते कुंकू एका डबीमध्ये भरून रोज आपल्या मस्तकावर लावायचं आहे. कुंकुमार्चन केलेले कुंकू हे पुन्हा परत पूजेमध्ये वापरायचे नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कुंकुमार्चन पूजा करताना कुंकू हे हळदीयुक्त आणि शुद्ध असावे. बाहेर बाजारात मिळतं ते लाल भडक केमिकलवालं कुंकू कुंकुमार्चनसाठी वापरायचे नाही. हळदीपासून तयार केलेले नैसर्गिक असे कुंकू वापरायचे आहे. कुंकुमार्चन 5, 7, 11 सुवासिनी एकत्र येऊन केल्याने वातावरणामध्ये प्रसन्नता येते. तर असा हा कुंकुमार्चनचा विधी तुम्हीही या नवरात्रीत नक्की करा. आता आपण नवदुर्गांपैकी तिसरी दुर्गा म्हणजेच चंद्रघंटा देवी या देवीविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. शास्त्रकार सांगतात की
प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा जो कालखंड आहे त्याला नवरात्र म्हणायचे. काही वेळेला त्यामध्ये 8 दिवस येतात तर काही वेळेला 10 दिवस येतात. एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो तेव्हा 1 दिवस कमी झालेला असतो आणि एखाद्या तिथीची वृद्धी झाली तर 1 दिवस वाढतो देखील. आज नवरात्रीची 3री माळ असून चंद्रघंटा देवीची महती, स्वरूप, महात्म्य, महत्त्व, पूजाविधी आणि मंत्र काय ते आपण आता जाणून घेऊयात. धार्मिकदृष्ट्या विचार केला तर राक्षसांबरोबर या काळात देवीचे युद्ध सुरू असते. हा एक योग मार्गातील तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातील भाग आहे. पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर प्रहार करणाऱ्या मानवजातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम सुफलाम व्हावी, सज्जन लोकांना सहकार्य व्हावे यासाठी या राक्षसांशी युद्ध करत असते. आता पाहूया चंद्रघंटा देवीचे स्वरूप कसे आहे. चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे. 3ऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास केला जातो. देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे असे सनातन धर्मग्रंथात अंतर्भूत आहे. तिचा महिमा अनन्यसाधारण आहे. ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते. शारदीय नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच घरामध्ये सुख, समृद्धी व सौभाग्य नांदते. आज चंद्रघंटा मातेची आराधना करताना विधीनुसार मातेची पूजा करा. तसेच पूजेच्या वेळी व्रतकथेचा पाठ अवश्य करा. त्याला पाहूया व्रतकथा काय आहे ते. एकेकाळी महिषासूर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता. तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. या प्रयत्नात याला जवळपास यश आले. त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले. खुद्द राजा इंद्रही काळजीत पडला. महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते. त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांची मदत मागितली. ब्रह्माजी म्हणाले, सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही. त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल. त्यावेळी सर्व देव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलास महादेवाकडे पोहोचले. राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली. इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले, महिषासूर आपल्या शक्तीच्या चुकीच्या मार्गाने उपयोग करत आहे. त्याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल. यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले. हे तेज म्हणजेच ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रगट झाली. या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली. यावेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले. इंद्राने घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपापली शस्त्रे देवीला दिली. त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले असे शास्त्रात नमूद केले आहे. या युद्धात महिषासूर देवीपुढे टिकू शकला नाही. त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले. तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली. प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवी आपल्या सर्व भक्तांचे दुःख दूर करते. तसेच सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करतात. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तमच. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फी आवर्जून वापर करावा. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह 3ऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतो हेही सांगितले आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.